नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं स्वागत करतो. सर्वांना सर्वप्रथम भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन. आज भारत तंत्रज्ञान, संरक्षण, आत्मनिर्भरतेच्या नव्या टप्प्यावर उभा आहे. आज भारत फक्त भूमीवर लढणारा देश नाही, तर आकाशातून युद्धाची दिशा बदलणारा देश बनला आहे. आणि या बदलाचं सर्वात मोठं प्रतीक म्हणजे ड्रोन वॉरफेअर. ड्रोन वॉरफेअर म्हणजे काय? ड्रोन म्हणजे मानवरहित विमान प्रणाली, ज्यात पायलट प्रत्यक्षात विमानात नसतो. हे ड्रोन वापरले जातात शत्रूवर नजर ठेवण्यासाठी, सीमारेषेवर गस्त घालण्यासाठी, दहशतवाद विरोधी कारवायांसाठी, अचूक लक्ष निश्चित करण्यासाठी आणि गरज पडल्यास थेट हल्ला करण्यासाठी. आजच्या युद्धात ड्रोन म्हणजे डोळे, मेंदू आणि हत्यार तिन्ही एकत्र. 2014 पूर्वीची भारताची स्थिती. 2014 सालापर्यंत भारताचा ड्रोन क्षेत्रात सहभाग खूप मर्यादित होता. त्या काळात भारतात केवळ 10 ते 15 ड्रोन संबंधित कंपन्या कार्यरत होत्या. लष्करी ड्रोनपैकी 90% अधिक ड्रोन आयात केले जात होते. तंत्रज्ञानावर पूर्णतः परदेशावर अवलंबून होतो. इस्रायल, अमेरिका, युरोप हेच भारताचे मुख्य ड्रोन पुरवठादार होते. स्वदेशी उत्पादन जवळजवळ नगण्य होते. 2014 नंतर बदललेली दिशा. 2014 नंतर मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग या धोरणामुळे चित्र बदलू लागलं आहे. आज 2026मध्ये भारतात 200पेक्षा अधिक ड्रोन कंपन्या आणि स्टार्टअप्स कार्यरत आहेत. संरक्षण क्षेत्र, शेती, सर्वेक्षण, लॉजिस्टिक आणि युद्ध क्षेत्रासाठी ड्रोन तयार होतात. भारतात 13,000हून अधिक नोंदणीकृत ड्रोन युनिट्स आहेत. भारत आता फक्त ड्रोन वापरत नाही, भारत ड्रोन तयार करतो. ऑपरेशन सिंदूर ड्रोन वॉरफेअर निर्णायक टप्पा. ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या सीमावर्ती सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला. या ऑपरेशन दरम्यान सीमारेषेवर 24 तास रिअल टाईम ड्रोन सर्व्हेलन्स सुरू होते. शत्रूच्या हालचाली, घुसखोरीचा मार्ग, तळांची ठिकाणे हे ड्रोनद्वारे शोधली गेली. प्रत्यक्ष सैनिक पाठवण्याऐवजी ड्रोनमार्फत माहिती संकलन करण्यात आलं. या मोहिमेदरम्यान 70हून अधिक शत्रुपक्षीय ड्रोन निष्क्रिय किंवा नष्ट करण्यात आले. ड्रोन विरोधी प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. सीमावर्ती भागात मानवहानी लक्षणीयरित्या कमी झाली. ड्रोनमुळे एकही गोळी न झाडता अनेक धोके आधीच ओळखता आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने काय शिकले? या ऑपरेशनमध्ये स्पष्ट केलं की युद्धात ड्रोन म्हणजे पहिली चेतावणी यंत्रणा. ड्रोनमुळे निर्णय घेण्याचा वेळ मिनिटावर आला. सैनिकांच्या जीवाचा धोका 30 ते 40% कमी झाला. ड्रोन विरोधी यंत्रणा आता अनिवार्य ठरली. याच अनुभवावर भारत पुढील संरक्षण धोरण आखत आहे. आज भारत केवळ वापरकर्ता नाही, तर डिफेन्स एक्सपोर्टर आहे. आकडे पाहूया. आर्थिक वर्ष 2024-25मध्ये भारताची एकूण संरक्षण निर्यात ही 23,622 कोटी इतकी होती. यामध्ये ड्रोन आणि ड्रोन संबंधित प्रणालीचा वाटा सतत वाढत आहे. 2024मध्ये केवळ ड्रोन क्षेत्रातून 150 कोटीहून अधिक निर्यात नोंदवली गेली. भारतीय ड्रोन आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व आणि लॅटिन अमेरिकेत पाठवले जात आहेत. भारताचा उद्देश स्पष्ट आहे. 2030पर्यंत संरक्षण निर्यात 50,000 कोटींच्या पुढे नेण्याचा. भविष्यात ड्रोनचा उपयोग कसा होणार? पुढील 5 ते 7 वर्षात सीमारेषेवर ड्रोन आधारित सतत गस्त, दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये मानवरहित ऑपरेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एकत्र वापर, स्वयंचलित लक्ष ओळख प्रणाली, ड्रोन स्वाम टेक्नॉलॉजी. भारताचा ड्रोन बाजार हा 50,000 कोटीहून अधिक रुपयांचा होण्याचा अंदाज आहे. ड्रोन म्हणजे फक्त युद्धाचं साधन नाही, तर भविष्यातील संरक्षणाचा कणा आहे. 2026 आज प्रजासत्ताक दिनी भारत फक्त संविधानाने मजबूत नाही, तर तंत्रज्ञानाने सज्ज, संरक्षणात्मक, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी तयार आहे. ड्रोन वॉरफेअर हा भारताच्या बदलत्या सामर्थ्याचा पुरावा आहे. आज भारत जमिनीवर सीमारेषा जपतो, आकाशात ड्रोन उडवतो आणि भविष्याकडे आत्मविश्वासाने पाहतो. ड्रोन वॉरफेअर भारताची उंच भरारी आहे. वंदे मातरम. जय हिंद. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.